गावातील 3 अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची कळवळजनक घटना घडली आहे। या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर, दोघे राहणार पनपुरी, तालुका आटपाडी, किरण बाळासाहेब शेंडगे, राहणार शेंडगेवाडी, तालुका आटपाडी या युवकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना। दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिक दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा। ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर। सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित। ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट। आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबोस मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर। प्रोप्रायटर सोमनाथ अवताडे। मोबाईल नंबर 860598 7643 82 37 87 99 50। संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते। त्यांनी फिरायला जाऊया असे सांगत सकाळी 10 वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले। तेथून त्यांना कवटोळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी त्यांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे। मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला। पीडित मुलींना घेऊन त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे गाठले। संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर, किरण शेंडगे यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांना अटक केली आहे। या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत असून याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली।